आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 1500 जणांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येते आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कडकपणे राबवण्यात येणार असून नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येते आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। तर मिरजेतील निखिल कलगुडगी खून प्रकरणातील आरोपींच्यावर मोक्याची कारवाई करण्याबाबतचा प्रस्ताव कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी दिली आहे। सांगली मिरज कुपवाड या ठिकाणी जे आपल्याकडची रेकॉर्डवरची पाहिजे फरार आरोपी आहेत ते आम्ही अटक करण्यासाठी किंवा त्यांना ताब्यात घेण्यासाठी पथकं तयार केलेली आहेत। परवाना शस्त्रधारक आहेत त्यांच्याकडूनही त्यांची शस्त्र डिपॉझिट करणं किंवा अनामत करून घेणं हे काम चालू आहे। यानंतर एक प्रतिबंधक कारवाईंचं आम्ही नियोजन केलेलं आहे। तर प्रत्येक पोलीस स्टेशनला एक टार्गेट त्या ठिकाणी दिलेलं आहे, जी प्रस्तावित संख्या आहे, ज्यामध्ये वेगवेगळ्या कलमांखाली ही प्रतिबंधक कारवाई होणार आहे। तर त्यानुसार आपण ते टार्गेट अचीव करू, ज्यामध्ये मागील 10 वर्षांमध्ये वेगवेगळ्या निवडणुकात जे गुन्हे दाखल आहेत, निवडणुकांच्या दरम्यान मग ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, विधानसभा, लोकसभा या सर्वच निवडणुकांच्या दरम्यान दाखल असलेल्या गुन्ह्यात प्रतिबंधक कारवाई करण्यात येत आहे। शरीराविरुद्धचे आणि मालाविरुद्धचे प्रॉपर्टी आणि बॉडी ऑफेन्सेस 2 किंवा अधिक गुन्हे दाखल आहेत, त्याही आरोपींवर आपण प्रतिबंधक कारवाई करत आहोत। जे जेल रिलीज आहेत, ज्यांची जेलमधून वेगवेगळ्या कारणामुळं सुटका होते, ते बेलवर रिलीज होत असतील किंवा शिक्षा भोगून बाहेर निघत असतील, अशाच प्रत्येक आरोपीवर प्रतिबंधक कारवाई प्रस्तावित आहे। मिरजेचा एक खुनाचा गुन्हा आहे, यामध्ये आम्ही 16 आरोपी आहेत। तर 16 आरोपींविरुद्ध मोक्का लावण्यासाठीची कारवाई किंवा त्याचा प्रस्ताव माननीय IG सरांकडे पाठवलेला आहे। वरिष्ठांच्या मंजुरीनंतर त्या ठिकाणी मोक्का लावण्यात येईल।